आशा होती ये 12 रहा है, ऐसे कैसे करने का अपने को? आणि फडणवीस साहेबांच्या बूम खाली पकडा मॅडम चेहरे समोर बूम सगळे फाशीवर और ये लटकावल्याशिवाय राहणार नाहीत. आमिर भाई बूम नीचे पकडतो वर्षाच्या आत थोडे बूम खाली करा सगळे हे खटला थोडे बॉम्ब खाली एक वर्ष झालं तरी पण आणखीन आरोपीच अटक नाही. हे न्याय मिळणार कसा? त्यामुळे आणखीन तरी फडणवीस साहेबाच्या हातून वेळ गेली कारण अजित पवारांकडून तर आता आशेचे दार बंद झाले. कारण जो गुंड माणूस आहे त्याला सांभाळ त्यांनी महादेव मुंडेंचे पण फोन असे शेकडो असते. अशा व्यक्तीला जर अजितदादा सांभाळतो चांगल्या पक्षाला त्यांच्या राष्ट्रवादीला डाग लागून गेला आणि किती दिवस सांभाळायचा तेव्हा माणूस का क्रूर हत्या करणारा जो आरोप त्याच्याविषयी जर परळीतून तो धनंजय मुंडे म्हणतो की मला आठवण येईल आणि अजित पवार सांभाळतो म्हणजे अजित पवाराचा बी एक होण्यात हात येत काय असं वाटायला लागलं. आता म्हणायला नाही पाहिजे परंतु एखाद्या आरोपीला बळ देणं अजित त्याचा अर्थ तेच होतो. तुम्ही किती दिवस असले घाण नीच वृत्तीचे लोक सांभाळले. आता आम्हालाच लढावं लागेल. आता जशाल तसं उत्तर दिल्याशिवाय पर्याय नाही. कारण देशमुख कुटुंबाला जर तुम्ही धमक्या देणार असलात तुम्हाला वाटतं तसं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल हे खूप शांततेत चाललं. एक संयम असतो एक सहनशीलता असतो त्या हिशोबानं चालले आहे. एकदा जर का मराठ्यांनी हातात घेतले नाही टोळी मोडून काढायला वेळ नाही लागला. पुरी टोळी त्याला आता काय मला तर वाटतं त्याला नावे लागली राहून एखादी घटना झाल्यावर शांत होतील. एखादी घटना झाल्याच्या नंतर पुन्हा माणसात परिवर्तन होईल असं वाटत होतं. सुरेश महाराज एक नेता आहे मोठमोठ्या घटना झाल्याच्या नंतर त्याची बुद्धी थोडा बदल होईल परंतु ते जास्तच करायला लागलं. चिल्लर एखाद्या झोपडपट्टी दादासारखा एखादा त्याला काय कधी बाट केला त्याच्यासारखं असं चिल्लर भंगारासारखं वागायला लागलं. त्यांनी बदल न करण्याऐवजी देशमुख प्रकरणाबद्दलही बोलायला लागलं. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तयारी दर्शवलेली आहे. मुंडेंना आरोपी करा अशी पण तुमची मागणी आहे. कधी जाणार आहेच ना आरोपी आहेच त्याच्यात. त्याचे कॉल झालेलेच आहेत आरोपी बरोबर धनंजय मुंडेचे त्याचे कॉल झालेलेच आहेत. त्याला आरोपी का केलं नाही? आता मधल्या काळात ठीक होतं. मधल्या काळात पुन्हा त्यांनी काही आरोपी अटक केली तपास केला SIT-ने थांबलो होतं परंतु पुन्हा लक्षात आलं की त्याने ज्यावेळेस त्याची आठवण येते पुन्हा लक्षात आलं याचा अर्थ हा पक्का आरोप. मग याला का मुख्यमंत्र्यांनी आरोपी करू नये का करू नये? जर आता मी सांगणार ना तुम्हाला जर आवश्यकता वाटते मी कधीही पायरी चढलो नाही मंत्र्याची कधी चढणार पण संतोष भैयासाठी मी जर धसांनांचं म्हणणं असेल किंवा बजरंग बाप्पाचं असेल किंवा क्षीरसागरांचं असेल किंवा त्याचा प्रकाश असेल जे लढणारे पंडित आहेत आणि जे लढणारे जेवढे यांचं जर म्हणणं असेल चला तर मी समाज म्हणून मीही त्यांच्या दारात संतोष भैयाच्या न्यायासाठी जायला तयार आहे. पण तुम्ही न्याय नाही दिला तर हे मात्र खेळ पाहणार हे त्यांनी मागणी केली तर तुम्ही जाणार आहे. तुमची वैयक्तिक काय मागणी म्हणजे तुम्ही जाणार आहे का? न्याय मिळणारच नाही लढून तर नाही मिळणार सोडणारच नाही. मी माझी भूमिका सांगितली जर आम्हाला मिळण्याचा अंदाज जसं मला जे वाटतं ना की मराठा एक इतका शांत समाज आहे बघतो आणि एकदा जर का उखडला मग मात्र सोडत नाही. दादा एक आरोपी अटक नाही कारण त्यावेळेस शासनाने दिली होती न्याय देऊ सरकारनं सगळ्या समाजाला कारण त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं मागणीचे नंतर त्या कुटुंबाकडे कुटुंब त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की 1 वर्षाच्या आत फास्ट ट्रॅक कोर्टात चालून सगळ्यांना फासवतो आणखीन बी नाही. आणि आता तो आरोपी सोडून द्यायची भाषा सुरू आहे. धनंजय देशमुखांना धमक्याचे फोनही सुरू आहे. फक्त माझं एक सांगणं आहे का पळेतल्याला एवढंच सांगणं आहे बघ तुला बदल करून घ्यायचा असला तर प्रसंग घ्यायचा नको घेऊ पण एक सांगणं आहे तुला आणखीन तरी शहाणा होय आणि तुझी जी बुळबुळ आहे ना थोडी त्याच्यामुळं वाईट दिवस येईल असं वागू नको आणि त्यांना वागायचं बंद कर. जर का देशमुख कुटुंबाला धमक्या यायला लागल्या खरं सांगतो तुला आम्ही सहन करतो तो सहन करतो. एकदा जर मागं लागलो
भयानक नेटोबा काढतो आम्ही सगळ्यांना टोळीच नेटूत मग आहे. पाटील, घटनेला 1 वर्ष पूर्ण झालंय. एक आरोपी अद्याप फरार आहे. दुसरीकडे पाहायला गेलं तर दूसरा माइक ऑन करो दिलाय कोणी? ऑफ करके देशमुख कुटुंबाला तर स्वतः देवेंद्र फडणवीस ते साहेबांनी बघ ना बूम फोटो घातलाय आणि आम्ही थोडा खाल्लं नाही बूम खाली बिड्या अजित चेहरा पवार दिसत नाही तिथे बोलून अरे मग काय तोंडात घालतो का चल, खाली लोकांना 10 रुपये शिवाय द्यायला लावतो. सोशल मीडियावर काही पण बोलायला लावतो. ते सोशल मीडियावर बोलते, भाषणातून बोलते, म्हणजे त्यांचा एक गैरसमज झाला मला असं वाटतं. आम्ही शांत त्यांचं काय लई चलतं इकडे आहे. ही मध्ये मागच्या कॅमेऱ्यात जो शांत समाज असतो ना, मागच्या देव जर एकदा खवळला ना, तो राग पुरुष तर मागे सरकत नसतो. आतापर्यंतच्या शांततेचा उद्रेकात झाल्यावर हे झालेलं आहे. पुन्हा उद्रेकाकडे मराठ्यांना येऊन तू खरंच शहाणा होय, तुला वाटत असेल तुला लाकडं फोडणार आहे, पण टोळी आणि तुला संपवायला मराठ्यांना वेळच लागणार नाही आणि ती वेळ येऊ देऊ नको. त्याच्यामुळे आरोपीच्या मागे उभा राहू नको, शहाणा होय. आता अजितदादांना तुम्ही भेटणार आहे त्यांनी पाठीशी घ्या. सर्वांना विनंती आहे अजित पवारांना काय याचं काय? पाहुणे मंडळींना बसून पवार नाही, घ्या फडणवीस नाही, कोण नाही. कोणी आणि कशाला वाद करा लवकरात लवकर. अहो जेव माणूस, अहो जेव माणूस वरचा सभामंडप पण रिकामा झाला इकडला. खून केलाय संतोष भाई, इतका सज्जन माणूस खून करणार केलाय. मला आरोपीच आठवण येते मतासाठी. याचा अर्थ तू आणि ते एक. याला आरोपी फडणवीस साहेबांनी अजितदादांनी करायचं, मग मात्र तुमच्या म्हणण्याप्रमाणे मग दिसतो. आणि असला ठुता कशाला? त्याला काय तरी केलं आता, टार पंक्चर काय काहीतरी केलं आता त्याला. बघा हे अजित पवार, त्याला राज्यात काहीतरी केलं टार पंक्चर का काय करू. म्हणजे बघा इतके नीच वृत्तीच्या माणसाला इतक्या घाण प्रवृत्तीला असं बनवलं. कोणची जात सोडली हो? दाखव बरं मला परळीतली कोणची जात सोडली? फ्रेम धरलेली मी सर वंजारीची सोडली, एक सेकंड मराठ्याची, दलित मुस्लिमाची, मारवाडीची, जैन, धनगराची, लमानीचं तर आता एक महिलेला दोन ह्या महिन्याखाली गाडी खाली चिंगरी. एक तिथं कोणीतरी सोनार समाजाचा माणूस आहे, त्याला तर भक्षीलच झालं. कोणता परळीतला कोणता माणूस सोडलाय? याला अजित पवार सांभाळा. अजित पवारांचा चांगला पक्ष चल डाग लावून घ्यायला लागले, आपलं नासक सांभाळून. त्यांच्या पक्षात त्या चांगले नेते नाहीत का दुसरे सांभाळायला? अजित पवारांच्या ओबीसीचे नेते नाहीत का दुसरे चांगले? ते सांभाळा आणि ते मोठे करा ना, तुमचा पक्ष मोठा होईल ना. असलं नासक कसा सांभाळता येईल? नाही आता यांचा आम्ही नेतो बा, आम्हीच करतो, त्याशिवाय आम्हालाच पर्याय नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रकरण जे आहे ते न्यायप्रविष्ट आहे. मग न्यायालयाच्या वतीने ह्या प्रकरणाला निर्णय होत असं आपल्याला वाटतं? आणखीन आरोपीच अटक नाही. मला तरी वाटतं धनंजय मुंडेला 6 आरोपी करून अटक केल्याशिवाय चार्ज फ्रेम करत नाहीत असा अंदाजा दिसतो. त्याला अटक करतील त्या अशा बाळगतो आमदार या महिन्यात जर त्याला 6 आरोपी करून अटक केलं तर मग मात्र न्याय मिळत नसता. फडणवीस साहेबांचा असा अर्थ होईल की फडणवीस साहेबच आरोपींना सोडून द्यायला. अजित पवार तर आरोपीतच मिक्स. बाहेरगावची पाहुणे आता जसं तसंच वागावं. मेन बत्ता घेऊन पळावं. इकडल्या सभागृहामध्ये जागा रिकामी झालेली आहे अरे आणि समोर पण जागा रिकामी झालेली आहे तिकडल्या मंडपात. तोंडापर्यंत मुतन मीच आहे. तरी आता गव्हर्नमेंट बत्ता घेऊन चालावं आम्ही कुठं तरी. आता नुसत्याच क्षेत्रीय मराठी म्हणून तरी काय होते का? मग धडाधड पोरं मारून टाकायला लागले. महिला काळं निळं केलं मंडळी या ठिकाणी तोंडात मुतले. पंगत उठल्यानंतर इतकी नीच परत याच प्रवृत्ती ठिकाणी पायदाशी. महिलांची पंगत बसत. गव्हर्नमेंट बत्ता जाळावा आम्ही तरी त्यालाच आठवण येते त्याची. इतकी क्रूर हत्या करणाऱ्याची याला आठवण येते. म्हणजे ह्यो किती नीच. गव्हर्नमेंट बत्ता जाळायचं रे. तुम्ही आरोग्य सुटू द्या, मग सांगतो तुम्हाला बी सगळ्यात. त्याला बी सांगतो टोळीकडे बी बघ. चलो धन्यवाद. बरं